महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी आहे की काटा लगा गाण्यामुळे देशभरात प्रसिद्ध झालेली बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालंय। 42 वर्ष शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे झाल्याचं कळतंय। सुरुवातीच्या अहवालात तशी माहिती देण्यात आली आहे, पण शेफाली तरुण दिसण्यासाठी व्हिटॅमिन सी ची काही औषधं घेत असल्यामुळे याचा तिच्या मृत्यूशी काही संबंध आहे का याचाही शोध पोलिसांकडून घेतला जातोय। शेफाली मागील 23 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये होती। तिच्या जाण्यानं हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे। कार्डियाक अरेस्टमुळे शेफालीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। शेफालीच्या अकाली मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांना आणि त्याचबरोबर बॉलिवूडला मोठा धक्का बसलाय। दरम्यान कूपर रुग्णालयात शेफालीच्या मृतदेहावर शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले। या पोस्टमॉर्टम नंतर शेफालीच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल। आज बॉलिवूडमध्ये बरेचसे कलावंत आपलं तारुण्य टिकवण्याकरता म्हणून वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतात आणि काही वेळेला त्याचे काही नकारात्मक परिणाम जे ते शरीरावरती होताना दिसतात। तसाच काहीसा परिणाम जो आहे तो शेफालीच्याही प्रकृतीवर झाला असावा असा एक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। व्हिटॅमिन सी ची ती काही औषधं घेत होती आणि त्याचबरोबर ग्लुटाथिओन या औषधाचे डोस देखील तिचे सुरू होते आणि त्यातनंच तिला कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदयविकाराचा झटका आल्याचं म्हटलं जातंय, तसा अंदाज व्यक्त केला जातोय। भैया मैं शेफाली जी को नहीं देखा, उसके गाड़ी गई है, मैंने गेट खोल दिया। वही 10 सवा 10 बजे मुझे तो 1 बजे रात में पता चला। ये कोई आदमी बोला कि शेफाली जी डेथ कर गए, तब वो भी मैं विश्वास नहीं किया था। शुरुआती जानकारी जो आई है कि हार्ट अटैक हुआ है, इस पर आप क्या कहेंगे? बहुत दुखद है ये, और मेरा ये मानना है कि जब भी कभी आप अल्प आयु में चले जाते हैं तो निश्चित रूप से कहीं ना कहीं वो आपके अंदर एक बहुत गहरी संवेदना और वो आपको अंदर से झकझोर के रख देता है। तो आज जैसे ही सुबह जब मैं उठा और मुझे पता लगा तो मात्र 42 वर्ष थी उनकी उम्र थी, और 42 वर्ष में अचानक तो फिर वही चीज़ आ जाती है कि लाभ हानि जीवन मरण, यश अपयश विधि हाथ। तो हम जिसके हाथ में थोड़ी सी भी चीज़ नहीं है, एक बड़ा अच्छा शेर है, राजेश बादल जी ने कहा है कि हमने देखा है कई ऐसे खुदाओं को यहाँ सामने जिनके वो सचमुच का खुदा कुछ भी नहीं है, और न बस में जिंदगी इसके न काबू मौत पर इसका, मगर इंसान फिर भी कब खुदा होने से डरता है। तो मेरा अपना ये मानना है कि ये इतना परमात्मा जो मैं आपसे कह रहा हूँ, ये बहुत सच्चे हृदय से श्रद्धांजलि दे रहा हूं कि हमारे हाथ में मात्र ये क्षण है। इस क्षण का हम इस्तेमाल कर लें। क्यों? क्योंकि जिस दिन मन पंछी उड़ जाए डरो पिंजरा राने, और भाई न जय है बंधु न जय हंस अकेलो जाने, और इस तन भीतर 10 द्वारे हैं कौन गहाँ कड़ जाने, और कहवे को हो जाए ईश्वरी ऐसे हथे फलाने। तो हमारा अधिकार हमारे क्षेत्र में, हमारे पास समय के ऊपर हमारा अधिकार नहीं है। तो ये मैं बहुत निश्चित रूप से मैं इतना अंदर से हिल गया हूं कि इतनी अद्भुत कलाकार और इतने कम समय में और इतने कम बस इस जगत के ऊपर उनका इतना ही समय था कि 42 वर्ष में अचानक आप सुबह उठे, आप रात में सोए और आप सुबह उठ नहीं पाए। तो ये कहीं ना कहीं मैं भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ, और मैं चाहता हूँ कि परमपिता परमात्मा उनको परम पद में स्थान प्रदान करें। आशुतोष जी, आपने समय निकाला हमसे खास बातचीत की, इसलिए आपको बहुत बहुत शुक्रिया। We are all sad and shocked to hear the tragic demise of one of the finest actors, Shephali Jariwala, due to cardiac arrest. She was just 42 years old. There's no age to go. A very good human being, a brilliant actress, and a great loss to the industry. It's really a very tragic loss. त्यांच्या बाकीची हिस्ट्री सुद्धा महत्वाची आहे, असं सुद्धा लक्षात आलेले की त्या स्ट्रेस आणि एन्झायटी सुद्धा फाईट करत होत्या, किंवा इपिलेप्सी सारखे काही आजार होते. सो इवन दॅट कुड बी वन ऑफ द रिझन फॉर दॅट. अजून एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते की आताच्या काळामध्ये यंग एज मध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जे आहे ते प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे हे सामान्य जनतेत सुद्धा वाढलेलं आहे, पण ते निदर्शनास येत नाही, लोकांच्या समोर येत नाही. पण जेव्हा एखाद्या सेलिब्रिटी बाबत घडतं तेव्हा ते लोकांसमोर येतं.
तर अशा वेळेस हे हार्ट अटॅक इतक्या जास्त प्रमाणात का वाढतायत ह्याच्यावरती सुद्धा तितकाच विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आहार, निद्रा आणि व्यायाम या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आपल्या लाईफस्टाईलमध्ये. आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत ते ह्याच्या बाबतीत जास्त प्रमाणात कारणीभूत ठरतायत असं दिसून येतंय. इथे आपल्याला यंग एज मध्ये जे होत आहेत गोष्टी लाईफस्टाईल बाबतीत की त्यांच्या आहारामध्ये खूप मोठा फरक सध्या घडत आहे. त्यांची झोप पूर्ण होत नाहीये, म्हणजे सेलिब्रिटीजच्या बाबतीत सुद्धा आहे, म्हणजे पुरेशी 7 ते 8 तास झोप घ्यायला पाहिजे ती. आणि व्यायामाच्या बाबतीत जो पर्टिक्युलर व्यवस्थित व्यायाम करणं अपेक्षित आहे तितका व्यायाम न होता कधी कधी त्याचा अति प्रमाणात व्यायामाचा सुद्धा व्यायाम होत असल्यामुळे सुद्धा असं निदर्शनात येत आहे. जेव्हा तुम्ही एका योग्य डॉक्टरकडून जेव्हा तुम्ही एखादी ट्रीटमेंट घेत असता तेव्हा डॉक्टर तुमची हिस्ट्री पुन्हा संपूर्णतः पाहून त्यानुसार तुमचा डोस ठरवून तुम्हाला एखादा औषध सांगत असतात. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल हे पेशंटच्या बेनिफिटसाठीच तयार केलेलं असतं. त्याच्यामुळे त्याचा ओव्हरडोसेज हा डॉक्टर तरी होऊ देत नाहीत सहसा. मला तरी ते कारण ह्याच्याशी निगडीत असेल असं मी इतक्यात तरी सांगू नाही शकत. कारण आपल्याला त्याबद्दल अजून संपूर्ण माहिती नाही की खरंच तिला ओव्हरडोसेज झालेला किंवा काय. जर ती व्यवस्थित डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करत असेल तर तसं होणं शक्य नाहीये. तब से उसको बहन ने बेटी जैसा उसके साथ वो मेरे साथ थी। और साल में उसका ना 3 बार तो ऐसा वो फ़ोन बजता था ना जिससे पूरा घर एकदम ये हो जाता था कि एक तो वो रक्षाबंधन के टाइम, एक गणपति बापा के टाइम, एक भाऊ बीज के टाइम। वैसे तो कॉल हम लोग के चालू रहते थे, मगर वो 3 साल में 3 दिन ऐसे रहते थे ना जिसमें हम लोग का ये रहता था कि कभी मिलने वाला है, कितना बजे आने वाला है, क्या बनाने वाला बनाओ तेरे लिए, ये सब चलता था पूरा। अभी वो बेटी नहीं रही है दुनिया में। शेफाली जरीवालाचा एकूण जीवन प्रवास कसा होता त्यावरती एक नजर टाकूयात, जाणून घेऊयात कशा पद्धतीने आतापर्यंत तिचं काम राहिलं, जाणून घेऊयात. बघा, म्हणजे काटा लगा या गाण्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. हे गाणं आजही प्रेक्षकांच्या तोंडावरती खरं तर. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं की 2002 मध्ये काटा लगा या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याला व्ह्यूज होते आणि लोक वारंवार ते गाणं जे ते बघत होते. आणि त्याचबरोबर आपण पुढे जर आपण पाहिलं तर अनेक हिंदी संगीत ऑडिओ, व्हिडिओ आणि रियालिटी शोजमध्ये तिचा सहभाग राहिलेला आहे. शिवाय जर आपण पुढे पाहिलं या सगळ्याच्यात तर 2004 मध्ये मुझसे शादी करोगी या चित्रपटाच्या बिजलीची भूमिका जी आहे ती सगळ्यांच्याच खूप लक्षात राहिली. दोन 2008 मध्ये बुगी वुगी या रियालिटी शो मध्ये देखील तिचा सहभाग होता. 2011 मध्ये हुडुगारू पंकजा या कन्नड चित्रपटात देखील तिने भूमिका केली. 2012 ते 2016 पती पराग त्यागी सोबत नजबलिये 5 आणि 7 मध्ये तिचा सहभाग होता. 2019 मध्ये बिग बॉसच्या 13व्या सीझन मध्ये देखील तिचा सहभाग राहिलेला आहे. 2018 मध्ये बेबी कम ना या वेब सिरीज मध्ये तिने मुख्य भूमिका अदा केली होती. तर इंजिनिअरिंग कॉलेजमधून ती संगणक पदवीधर होती. 2022 ते 25 यात अभिनेत्री मॉडेल म्हणून तिचं करिअर मोठं राहिलेलं आहे. शेफालीने 2 विवाह केले. आणि 2004 मध्ये मीट ब्रदर्सच्या हरमीत सिंगशी तिने विवाह केला. 2009 मध्ये हरमीत सिंग सोबत तिचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2014 मध्ये पराग त्यागीशी तिने विवाह केला. शेफालीचा पती पराग त्यागी एक प्रसिद्ध अभिनेता आहे. पवित्र रिश्ता, ब्रह्मराक्षस, जोधा अकबर, कलश या मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका आतापर्यंत बजावल्या. आणि अशी ही प्रदीर्घ कारकीर्द राहिलेल्या शेफालीचा दुर्दैवाने मृत्यू झाला.